अतिशय हिरवळयुक्त असं क्रीडांगण आणि आमचे दोन्ही पंच आता तयार आहेत, हेमंत कोळी आणि रमाकांत पवार या मॅचसाठी ऑन फील्ड अंपायर. बॅटिंग करणारा संघ केतन मात्रे आपली सलामीची जोडी पाठवा प्लीज. आणखी 2 पुरस्कार आहेत. SP संघाचे व्यवस्थापक म्हणून ज्यांनी कामगिरी पाहिलेली राजा पाटील सर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार निखिल यांच्यासाठी. त्याचबरोबर जर पाहिलं तर शिर्डीवरून क्रिकेट प्रेमी मारुती यांच्याकडून सुद्धा पुरस्कार आले 500 रुपयाचा. निखिल यांच्यासाठी हा पुरस्कार असणार आहे. ताई पॅकर्स RJ ग्रुप ने टॉस जिंकले. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या महत्वपूर्ण मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. A1 वर्सेस B2 आणि B1 वर्सेस A2 अशा सेमीफायनल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत उद्या या स्पर्धेमध्ये. 3 मॅचेस घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येऊ. आज 5 मॅचेस तुमच्या समोर रंगताना पाहायला मिळत आहेत. काल देखील 5 सामने तुम्ही प्रेक्षकांनी अनुभवले, पाहिले. 4,65,000 ची व्ह्यूअरशिप आपल्याला काल प्राप्त झाली. आज देखील मोठ्या संख्येने सर्व प्रेक्षक आनंद घेतात. आपलं स्वागत आहे. परंतु आज सध्या तरी 2 मॅच मध्ये पावसाचा लवलेश नाहीये. आज तप्त उन्हामध्ये हे क्रिकेट खेळलं जात आहे. काल धुवाधार पावसाने बॅटिंग केली. काल धुवाधार खेळ बॅटरने केला, प्रेक्षकांची मनं जिंकली. अक्षय पवारने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. काल भावेश नाईक, ऋतिक पाटील, अक्षय पवार या खेळाडूंनी दमदार बॅटिंग करत असताना अर्धशतकीय खेळ्या केल्या. आज पहिल्या मॅच मध्ये श्रेयस कदमने अर्धशतक नोंदवलं आणि त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये निखिल जाधवने शतक ठोकलंय ताई पॅकर्ससाठी. सो मॅच स्टार्ट. सलामीवीर मैदानामध्ये आहेत. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम व्ही लॉयन्स ओडिसा, मुझम्मिल खान. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला केतन मात्रे. ही सलामीची जोडी आहे आणि एक्स्ट्रा प्लेयर लगेचच पाठवा व्ही लॉयन्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर कडा प्रहार. मिड विकेटला मॅजिक बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आहे फलंदाज केतन मात्रेच्या बॅटमधून. आज कालच्या तुलनेत पाऊस कमी आहे, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. या फटक्यासाठी जर जाणला जातो केतन मात्रे. हा ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील मारलाय आणि केतन याच्यासाठी चर्चेमध्ये असतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा षटकार मारलाय आणि आता पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मान्सून सुपर सिरीज मध्ये हा षटकार त्याने ठोकलाय. हा बॉल थोडासा पुढे गेला होता. वेग प्रचंड आहे प्रज्योत यांना देखील आणि हातात तेवढं टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु थोडीशी बॅट फिरली होती हातात. परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे. एक षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. धडाकेबाज सुरुवात केतन यांची. आडवा आडवा बॉलला पाठवलंय, आडव्या हाताने घेतलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. यस, केतन मात्रे शो सुरू झालाय. प्रज्योत सारख्या एका वेगवान गोलंदाजाविरुद्ध अशा प्रकारचे फटके सोपे नाही आहेत, परंतु केतनही तुटून पडलेला आहे आणि लांबच लांबवर षटकार आता मारतायत. हा बॉल मिड विकेटच्या दिशेने खूप लांब मारला. चांगली बॅटिंग. जसा रनअप कमी झालाय, लेंथ बॉलवर जास्त भरोसा दाखवतोय प्रज्योत अंबिरे आणि सध्या तुटून पडलाय. इनसाइड आउटचा एक षटकार मारला आणि त्याच्यानंतर हा आडव्या बॅटने स्लोअर वन बॉल लवकर पिक करत असताना स्लॉक केला बैठक मिड विकेटच्या पलीकडे. श्री गुरुदत्त स्टँडवर हा षटकार येतोय. चांगलं टायमिंग, अफलातून बॅटिंग, लाजवाब खेळ. सध्या तरी केतन मात्रेचा दावा झाला 20 धावा. परत एक वेळा पूल, हा देखील फ्लॅट जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. केतन मात्रे पोहोचलाय आता पहिल्या षटकामध्ये 26 धावसंख्येवर. विकडे मात्र तुफानी सुरुवात होताना पाहायला मिळते. आजचा दिवस षटकारांचा सुद्धा पाहायला मिळतोय. कदाचित आजच्या दिवसात आणखी एखादं शतक पाहायला मिळतंय का याची देखील चाहूल या ठिकाणी लागली आहे. जबरदस्त सुरुवात केली आहे केतन यांनी देखील. कोरडी खेळपट्टी आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना केतन मात्रे ज्या पद्धतीने हा पुलचा फटका आतमध्ये येणारा बॉल होता बाहेर पाठवलाय.
पुल करत असताना स्क्वेअर लेगला सिक्सर. सलग 3 षटकार मारलेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हा बाउन्सरचा वापर केलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग येईल प्रज्योत तंबिरेसाठी. आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या 27. एक चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर होताना पाहिलं मी ते रिलायन्स ओडिशा संघासाठी. ताई पॅकर संघाला देखील कमबॅक करावं लागणार आहे. तो गोलंदाजीचा फौजफाटा आहे टीमकडे. थोडंसं नियंत्रण मिळवावं लागणार आहे कारण आता वातावरण फलंदाजांच्या बाजूनी आहे आणि कारण कोरडी ठणठणीत खेळपट्टी. शेवटचा बॉल या षटकातला. ओ क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. याच्यापेक्षा भन्नाट प्रत्युत्तर देऊ शकत नाही कुठला गोलंदाज. सलग 3 षटकार मारले. केतनच्या विरुद्ध बाउन्सर टाकला. त्याला बॅकफुटला लोटलं. केतन तयारीतच होता की परत एक वेळा कुठेतरी शॉर्ट बॉल येईल, परंतु यॉर्कर टाकला आणि तो देखील टो क्रशिंग यॉर्कर होता. प्रत्युत्तर नव्हतं. केतन आउट. परफेक्ट यॉर्कर. आणि पालघर एक्सप्रेस उगाच म्हटलं जात नाही या वरोर गावच्या खेळाडूला. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं. 4 षटकार त्यांच्या विरुद्ध आले. 26 धावा पहिल्या 5 चेंडूतच आल्या, परंतु या षटकाची समाप्ती व्हायच्या अगोदर केतन यांना बाद केले त्यांनी. चला तर हे बॅटल कसं रंगले हे पाहूया. सलग 3 षटकार त्याच्या अगोदर केतन मात्रेने मारले. या इनिंग मध्ये या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली आणि केतन याच्यासाठी तर जाणला जातो. हा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला उडवलेला षटकार काय फटका होता. प्रज्योत अंबिरेच्या विरुद्ध हा स्लॉग हिट बैठक मिडविकेटला 6 धावा मिळाल्या आणि त्याच्यानंतर केतनच्या विरुद्ध गोलंदाजी सुरू असताना हा षटकार आणि हे ते इनसाइड आउटचे मगाशी मी जे उल्लेख केले होते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातला आणि ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मधले हे ते 2 षटकार इनसाइड आउट. हे फटके महत्वाचे आहेत आणि तो तिसरा षटकार आणि त्याच्यानंतर प्रत्युत्तर कसं दिलं आता दाखवेल 70-70 स्पोर्ट्स. तो टो क्रशिंग भन्नाट यॉर्कर आणि केतनची विकेट. आणि हा शेवटच्या बॉलच्या अगोदर षटकार आणि त्याच्यानंतर जो यॉर्कर टाकला तो षटकारानंतरचं प्रत्युत्तर होतं. वाईड बॉलचा इशारा. फुलटॉस बॉल हवेत चाललाय. फिल्डर येत आहेत मिडविकेट रिजन मध्ये. ओ प्रयत्न झाला परंतु कॅच ड्रॉप आणि 2 धावा इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा केतनला बोल्ड केला तो बॉल. हे होतं भन्नाट प्रत्युत्तर त्या इनसाइड आउटच्या फटक्याचं. तो षटकार आला आणि त्याच्यानंतर हा बोल्ड. आणि या सगळ्या गोष्टी आता 70-70 स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला इम्प्रूवाइज होऊन पाहायला मिळणार आहेत. एक रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल तर इथे मिळते आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 32. नंतर आणखीन एक मोठा धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा येतात. षटकार सुलतानच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू झालंय. पहिले काही बॉल चांगले टाकले सुलतानने, परंतु आता आक्रमण मुझम्मिल खानचं. धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. मुझम्मिल मागील मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात केली होती या विक्रोडी पार्क साइडच्या मुंबईच्या खेळाडूने आणि आताही मात्र त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. सुलतान ओव्हर द विकेट. परत एक वेळा थोडासा पुढे टाकलेला बॉल बॅटच्या थोडासा खाली लागतोय. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे एक धाव मिळते मुझम्मिल खानच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 39. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि एक पॉझिटिव्ह इंटेंट दिसतोय फलंदाजीमध्ये रिलायन्स ओडिशाकडून. केतन मात्रे आला. केतन मात्रेने आक्रमण केलं. केतन मात्रेने 26 धावा केल्या. तो आउट झाला. त्याच्यानंतर मधल्या फळीमध्ये फलंदाजीसाठी मंगेश वैती आलाय.
मंगेशसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. सुलतानचा या 5व्या बॉलवर हा परत एक वेळा प्रभाव दिसतोय. डॉट बॉल आहे त्यांना पाहायला मिळतोय. क्षमता आहे आणि असं टेनिस बॉल बरोबर पावसाळी क्रिकेटमध्ये देखील सुलतान प्रभावी राहिलेले आहेत, कारण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. शेवटचा बॉल. ओ एक्सप्रेस बॉल सरळ गेला बाउंड्री लाईनवर, नाही तर विकेट कीपरच्या हातामध्ये. ज्या पद्धतीने वेगाने इथे बॉल टाकला. शेवटचा बॉल सुलतान खानचा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 39. लॉस ऑफ 1 विकेट. स्टंपच्या एकदम जवळून गेलाय. खूप चांगलं षटक सुलतान यांचं येताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकात तब्बल 27 धावा, परंतु पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलला केतन यांची जी विकेट आली होती ना, त्यामुळे धावसंख्येला थोडंसं नियंत्रण, त्याचा फायदा सुलतान यांनी घेतला आणि या ओव्हरमध्ये धावसंख्येचा ग्राफ पुन्हा खाली येताना पाहायला मिळतोय. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झाल्या. 39. लॉस ऑफ 1 विकेट. तो पॉझिटिव्ह इंटेंट दिसतोय फलंदाजीमध्ये. सुरुवात धडाक्यात झाली, सकारात्मक दृष्टिकोन, परंतु त्याच्यानंतर कमबॅक देखील झालाय. सुलतान या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. वाईडने सुरुवात केली, एक षटकार आला आणि शुभम सांगळेने मागच्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं. त्याच्याकडे उंची चांगली आहे, यॉर्कर चांगले टाकले होते आणि सध्या कोरडी खेळपट्टी आहे, तर इथे यॉर्कर्स खूप प्रभावी ठरवू शकतात. लेन बॉलला तर मोठमोठे फटके बसतायत, परंतु यॉर्कर्स खूप महत्वाचे आहेत. एक शतकही आलाय या स्पर्धेमध्ये. निखिल जाधवने मागच्याच मॅच मध्ये धुवाधार खेळ दाखवला. फुलटॉस बॉल होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, विकेट कीपरच्या मागे बॉल थांबवला गेला. तोपर्यंत एक धाव मिळते मुझम्मिल खानला. धावा झाल्या 40 धावा धाव फलकावर. वेगवान गोलंदाज आहेत. परवा जर पाहिलं तर बेस्ट बॉलरचा पुरस्कार मांद्रा कोलगेटच्या मैदानामध्ये घेताना मुंबई पावसाळी चॅम्पियनशिपमध्ये घेतला गेला. लहान वयातच ISPL सारखी स्पर्धा देखील खेळण्याचा बहुमान मिळाला या खेळाडूला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शुभम सांगळे त्याच्या समोर आता मंगेश वैती आहे. फुल टॉस होता. मंगेश वैती नाही थांबणार. मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्री गुरुदत्त स्टँडच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी फुलटॉसच केला, त्याचा फायदा घेत असताना मंगेश हे देखील एक मोठे खेळाडू आहेत. त्यांनी 6 धावा या ठिकाणी वसूल केल्या. 46 धावा. चांगलं टायमिंग. शुभमच्या विरुद्ध भव्य षटकार. यावेळेला नियंत्रण नव्हतं या बॉलवर, जास्त बाहेर आहे असं सांगण्यात येते. अंपायर रमाकांत पवार यांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. तो कटरचा वापर होता. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि त्या लाईनच्या बाहेर आहे, तर नक्कीच वाईट बॉल दिला जाईल. यावेळेला इनसाइड आउट. बॉल हवेत आहे. आणखीन एक फोटोजेनिक शॉट, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, त्याचा प्रयत्न यशस्वी. फलंदाज बाद आज दिवस आहे निखिल जाधवचा. शतक मारला आणि एक चांगला झेल टिपलाय. मंगेश वैती बॅक टू द पॅव्हिलियन. फटका चांगला होता, परंतु तेवढी लांबी नाही येऊ शकली या फटक्याला आणि मंगेश माघारी परत आहेत. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. निखिल जाधव तिकडे आले आणि इकडे युवा शुभम सांगळे आपल्या गोलंदाजीची छाप सोडायला सुरुवात केली आहे त्यांनी. चांगला झेल. आपल्या डावीकडे जात असताना एक रनिंग कॅच इथे पकडला आणि फलंदाज बाद होतोय. आज पाऊस नाहीये. सकाळपासून थोड्याशा पावसाच्या सरी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या आणि तो अपवाद वगळता आज जर पाहिलं तर कोरड्या खेळपट्टीवर खेळत असताना दमखम दाखवला जातोय फलंदाजांकडून. गोलंदाजाला आज तेवढा ऍडव्हान्टेज मिळालेला नाहीये श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली या क्रीडांगणामध्ये या खेळपट्टीपासून. आणि म्हणूनच अर्धशतक पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये शतक पाहायला मिळालं. काल गोलंदाजांचा देखील दबदबा पाहायला मिळाला. तो पाऊस पाहिजे. पावसाळी क्रिकेट रबर बॉल स्पर्धेची मजा ही पाऊस पडल्यानंतरच येते. परंतु सध्या चांदी आहे बॅटरशी. एन्जॉय करतात क्रिकेट सध्या फलंदाज. आणि शुभमचं कौतुक व्हायला पाहिजे. त्याने विकेट घेतली. 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. जिथून थांबला होता तिथून सुरू झालाय. श्रेयस कदम आला आणि त्याच्या बॅट मधून डाऊन दी ग्राउंड फटका सजवत असताना येतोय सिक्सर. धडाकेबाज सुरुवात बांद्रा मुंबईच्या या हेलिकॉप्टर किंगची होताना पाहायला मिळते
आणि मागील मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी, अर्धशतक पाहायला मिळालं आणि या मॅचमध्ये देखील तशी सुरुवात केली आहे. त्यांनाही माहिती आहे प्रतिस्पर्धी टीमने एक रेकॉर्ड केला आहे, म्हणजे या टीमने जो रेकॉर्ड केला त्यांनी मात्र 1 तासात तोडला आणि आता त्यांच्या विरुद्ध खेळायचं तर एक मोठी धावसंख्या पाहिजे आणि या इराद्याने ही टीम मैदानात उतरली आहे. पहिल्याच बॉलवर कडा प्रहार, स्लॉट मध्ये बॉल टाकला शुभमने आणि त्याला फेकून दिलं डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी. 53 धावा फलकावर लागल्यात. यावेळेला परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका षटकार श्रेयस कदमच्या पॅट मधून. 10 कदम जबरदस्त या ठिकाणी बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं, सफल झाले परंतु बॉल आणखी ऑप्शनच्या बाहेर, परंतु थोडासा पुढे होता आणि काय पॉवर आहे या खेळाडूकडे, बॉलला खूप लांबवर पाठवलंय. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार, 5 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. श्रेयस कदम इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्सला हा षटकार मारलाय आणि जागेवरूनच ऑप्शनच्या बाहेर थोडासा बॉल पडला, विट मिळाली, जागा मिळाली आणि फेकला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 बॉल 2 षटकार, 600चा बॅटिंग स्ट्राइक रेट श्रेयस कदम. स्लोअर वन चा मारा होता आणि बरोबर बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. तयार होता श्रेयस कदम मोठ्या फटक्यासाठी, बॉल सोडून दिला आणि आता होते ओव्हरची समाप्ती. षटक क्रमांक 3 संपल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. वी लॉन्च ओडिशा 59 लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. हे षटक थोडंसं महागडं राहिलं परंतु या षटकात विकेट देखील त्यांना पाहायला मिळालेली आहे. 59 धावा. ठणठणीत कोरडं वातावरण आहे, लख्ख ऊन आहे आणि त्याच्यामुळे धावा सुद्धा होणार आहेत. रबर बॉल क्रिकेट पावसातही मजा येते आणि उन्हात सुद्धा मजा येते, ती आपण घेतो या ठिकाणी. 59 धावा धावफलकावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 59 लॉस ऑफ 2 विकेट. शुभमच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या 20 धावा, ऑलमोस्ट 20च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे वी लॉन्च ओडिशाची. आणि असाच खेळ राहिला तर 140 दृष्टिक्षेपात आहेत, 140. आणि तोच प्रयत्न करायला पाहिजे कारण विरोधी टीमने मागच्याच मॅच मध्ये 143 केल्या होत्या. तो सामना जिंकला. निखिल जाधवचं ते दमदार असं शतक, गिरगावचा वंडर बॉय, केएसकेचा स्टार, अफलातून बॅटिंग. प्रज्योत एम्बिरे आला आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन जाईल. आउट होईल मुझम्मिल खान. शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला, बॅटची कडा, आउट. मागील षटकाच्या देखील शेवटच्या बॉलला महत्त्वपूर्ण विकेट घेतली. या षटकाची सुरुवात केली आणि मुझम्मिलला एक उसळता बॉल आणि किंचितसा बाहेर जाणारा बॉल पेश केला. तिकडे हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेत बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. आणि प्रज्योत एम्बिरे, पालघर एक्सप्रेस, जबरदस्त बॉलिंग. हॅट्रिक बॉल आता घेऊन येईल. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट घेतली आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट आली आहे प्रज्योत एम्बिरेच्या खात्यात. इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी काल इम्रोजला, फिरोजला अशा अनेक गोलंदाजांना प्राप्त झाली आहे. मगाशी प्रज्योत एम्बिरेला आणि आता परत एक वेळा ही दुसऱ्यांदा संधी निर्माण करतोय प्रज्योत एम्बिरे. हॅट्रिक ची संधी आणि आता हॅट्रिक बॉल तो घेऊन येईल आणि समोर असेल उमर खान. ज्या उमर खानने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमला सावरलं आणि 29 धावांचा तो खेळ पाहायला मिळाला उमर खानच्या बॅट मधून. त्यावेळेला त्याने 4 षटकार मारले होते, एक चौकार आला होता आणि मधल्या फळीमध्ये धावसंख्या आणि त्या धावसंख्येला आकार देण्याचं काम उमर खानने करून दाखवलं होतं. श्रेयसने 3 बॉलमध्ये 12 केले, 400चा बॅटिंग स्ट्राइक रेट आणि आता हॅट्रिक बॉल वरोर एक्सप्रेस प्रज्योत एम्बिरे घेऊन येणार आहे उमर खानच्या समोर. हॅट्रिक बॉल साठी फील्ड प्लेसमेंट, फ्लाय स्लिप, सुलतान खान, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, मिड ऑन आतमध्ये, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. ओ हॅट्रिक बॉल बीमर टाकलाय असं दिसतंय. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा सिग्नल बीमर आणि त्याच्यावर धावा मिळतील. 4-5 धावा ऍड होतील. खराब चेंडू मात्र येताना पाहायला मिळालाय. अगदी कदाचित यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात असावे, त्या प्रयत्नात फुलटॉस करून बसले आणि फक्त उमर यांनी देखील फक्त दिशा दिली बॉलला आणि या 5 धावा येताना पाहायला मिळतात. इकडे धावसंख्येला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर उसळी. नो बॉल आलाय, फ्री हिट असेल. हॅट्रिकची संधी हुकली आणि समोर आता फलंदाजीसाठी उमर खान. 4 धावा ऍड होतील.
चांगला यॉर्कर. फ्रीट चा हा बॉल होता आणि त्याच्यावर हा परफेक्ट यॉर्कर इथे दाखवत असताना, आणि मगाशी देखील यॉर्करवर बोल्ड केलं होतं केतन मात्रेला. हा दुसरा यॉर्कर आहे प्रज्योत तंबिरेचा. परत एक वेळा तो यॉर्करचा प्रयत्न आहे. फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होतोय, कारण एक जबरदस्त मॅच आहे. 7 षटकांचा हा सामना आहे खरा, परंतु आपण कालपासून पाहतोय ॲव्हरेज धावसंख्या जी काल 115 होती, आज जवळपास 130 पर्यंत जाते. प्रज्योत तंबिरे परत एक वेळा तयार. श्रेयस कदमच्या समोर. कदमसाठी हा बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. अंपायरचा सिग्नल येईल. वाईट बॉल +4. 5 धावा परत मिळतील. चुकीची गोलंदाजी होते, गती कमी केली, परंतु विकेट कीपरने लाईन मिस केली. बॅटरने सोडला बॉल आणि धावा येतात 5. इकडे रबरचा बॉल असल्या कारणाने या गोष्टी पाहायला मिळतात. एक तर रबरचा बॉल बाउंड जास्त होतोय, रबरचा बॉलचं वजन हलकं आहे आणि त्याच्यामुळे योग्य ठिकाणी टाकून योग्य टप्प्यावर बॉलिंग टाकून बॅटरला बीट करणं तेवढं सोपं नाहीये. गोलंदाजांचं नियंत्रण कुठे तरी इकडे हटताना पाहायला मिळत आहे. चूक झाली विकेट कीपर कडून. लगेच दोन्ही हात डोक्यावर गेले. निराश होता स्वतःवर. अखेर या 4 धावा मिळतील. एक्स्ट्रा 5 धावा टीमच्या टोटल मध्ये. परत एक वेळा श्रेयस तयार. परत एक वेळा तो यॉर्करचा प्रयत्न मिडॉन आहे. एक सिंगल तिथेही मिळेल. या सिंगल नंतर स्कोर बोर्डवर धावा वाढतात. धावा झाल्यात 71. 71. चौथ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर. रन. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूलला जाईलच, कारण हा फुल टॉस होता. ज्युसी फुल टॉस. मेजवानी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी षटकार. इकडे फुल टॉस करून बसले आणि हाई बॉल सीमारेषच्या पलीकडे. या मैदानात तर चुकीला माफी नाहीच आहे. चांगले बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेर जात आहेत, तर इकडे फुल टॉस होता. 77. प्रत्येक ओव्हरमध्ये ते मोठे फटके आलेले आहेत. या ओव्हरमध्ये त्या एक्स्ट्रा धावा आल्यात. 2 वेळेला नो बॉलवर चौकार, वाईट बॉलवर चौकार, आणि आता हा तर फुल टॉस होता. इथे षटकार. ऑलमोस्ट 20च्या सरासरीने फटकेबाजी सुरू आहे. 77 धावा झाल्या. 77. व्ही लॉयन्स ओडिशा या टीमच्या खात्यामध्ये. स्लोअर वन. कमी गतीने टाकलेला स्लो यॉर्कर सरळ गेला. वाईड यॉर्कर विकेट कीपरच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. व्ही लॉयन्स ओडिशा 77 ला 3. कौतुक व्हायला पाहिजे. श्रेयस कदम 13, उमर खान 11. त्याच्या अगोदर केतन मात्रे फटाफट इनिंग. केतनने खेळ सुरू केला टनाटन. धावा केल्या त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये. 26 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, आणि त्याच्यानंतर गोलंदाजांच्या विरुद्ध ते सातत्याने आक्रमण पाहायला मिळालं. आणि आता परिवर्तन होईल बॉलिंग मध्ये. पहिलाच बॉल शुभमच्या विरुद्ध आक्रमण सुरू केले, आणि पहिल्याच बॉलवर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा मिळतील श्रेयस कदमच्या खात्यामध्ये. हा सिक्सर. वाह, आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळतो. ही वेळच आहे मोठमोठे स्ट्रोक खेळायचे, आणि काय बॅटिंग करतायत श्रेयस कदम सुद्धा. पहिल्या मॅच पासून तुटून पडलेत. आणखीन एक मोठा फटका. चांगलं टायमिंग. भव्य षटकार. 6 धावा येत आहेत. ओसलॉक करण्याचा प्रयत्न होता. टर्न चांगला प्राप्त केला. स्लोअर वनचा वापर केला शुभमने, कारण जसा वेग देतोय बॉलला तसे मोठे फटके बसतात. कमी गतीने टाकला तर बॉल बीट होण्यामध्ये फलंदाज अपयशी ठरला आणि गोलंदाज यशस्वी ठरलाय. चांगला टर्न. लेग ब्रेकचा इथे वापर केला, त्याच्यामध्ये फसलाय. हा वेग होता, आणि वेगाचं प्रत्युत्तर वेगानेच दिलं जाईल. स्लॉट मध्ये बॉल आहे समोर. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला हा षटकार आहे. शुभमने यावेळेला थोडासा पुढे बॉल केला, परंतु रिझल्ट तोच राहिला. श्रेयस
एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठमोठे स्ट्रोक डील मात्र षटकारांमध्येच करताना पाहायला मिळत आहेत आणि एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने व्ही लायन्स आता निघालाय मागील मॅच प्रमाणे. 89 रन झालेत, 89 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा पायातला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्री गुरुदत्त स्टँडच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. शुभम टप्पा बदलतायत परंतु रिझल्ट बदलत नाहीये. रिझल्ट तोच आहे, कारण आताही जर पाहिलं तर पायावर यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडनंही बॉल उचलला आणि म्हटले जा सीमारेषेच्या बाहेर. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धाने त्यात जर असं ऊन तापत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांसाठी हे काम सोपं नाहीये. ज्या कडेला बॉल येतोय त्या कडेला मार बसतोय, त्या कडेला बॉल ट्रॅव्हल होतोय. 95 वर धावसंख्या आहे. श्रेयस पोचला आता 31 या आकड्यावर. 8 बॉल मध्ये 31 धावा त्याने केल्यात, ऑलमोस्ट 400चा स्ट्राईक रेट. परत एक वेळा फिरवलाय बॉल, लॉंग लेगला कोणीच नाहीये, फाईन लेगला कोणीच नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील 4 धावा. श्रेयस पोचलाय 35 वर. 35 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. चौफेर आतापर्यंत जर पाहिलं तर षटकार पाहिले, हाई बॉल जर पाहिलं तर थोडासा मागे हटून खेळला. शेवटच्या क्षणी एका हातानेच बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते सध्या. शुभम प्रयत्न करतायत, चांगले गोलंदाज आहेत, माणगाव एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात, त्यांनाही कमबॅक करावंच लागेल. लाजवाब खेळ. 99 धावा स्कोर बोर्डवर आहेत. श्रेयस पोचलाय 35 वर. कमी गतीने बॉल टाकला की तुम्ही यशस्वी होता आणि परत एक वेळा ही गोष्ट लक्षात आली आहे शुभम जाधवला. कमी गतीने बॉल टाकला, ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. धावा झाल्यात 99. व्ही लायन्स ओडिसा 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 99 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकला, त्याचा अंदाज काही येऊ शकला नाहीये. डॉट बॉल, इकडे डॉट बॉल सुद्धा इतर स्पर्धांमधील 2-3 डॉट बॉल सारखे आहेत, तर डॉट बॉलचं महत्त्व इकडे मोठं असणार आहे. परंतु 5 ओव्हरमध्ये 99 ही चांगली धावसंख्या बनली आहे व्ही लायन्सची. इकडनं 30-35 जरी धावा आल्या 2 ओव्हरला, एक चांगली धावसंख्या उभारली जाईल. 99 रन. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. मान्सून सुपर सिरीज 2025 तुम्ही पाहताय. श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली क्रीडांगणावर आपलं स्वागत आहे. सुलतान, पहिला बॉल अपील स्ट्रॉंग होती परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. हेमंत कोळी यांचा इशारा येतोय, लेग बाय, एक्स्ट्रा रन मिळेल. धावा झाल्या 100. चांगली सुरुवात, महत्वाचं षटक घेऊनच सुलतान या ठिकाणी आलेत. मागील ओव्हर सुद्धा काय केली होती आणि अचूकतेवर, लयबद्धतेवर येताना पाहायला मिळत आहेत सुलतान. चांगला निर्णय. आउटसाइड द ऑफस्टंप बॉल हिट झाला पायावर, ऑफस्टंपच्या बाहेर, इम्पॅक्टही बाहेर होता, त्याच्यामुळे योग्य निर्णय हेमंत कोळी यांचा. धावा झाल्यात आता 100. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल आहे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि नो बॉलचा इशारा केल्यानंतर धावा मिळतील 7. षटकार. बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय या ओव्हर स्टेपिंगच्या नो बॉलला. काय बॅटिंग चालली आहे सध्या श्रेयस यांची. हा बॉल थोडासा पुढे केला होता, गती थोडीशी कमी होती, आवाक्यातच आला आणि मग काय 6 कन्फर्म. डिसिजन पेंडिंग. ओ स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी कळवला होता आणि त्याला चॅलेंज केले सुलतानने. DRS उपलब्ध आहेत, त्याचा वापर इथे होईल. पाहूया, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. अंपायर हेमंत शेट्टी तिथे आहेत आणि त्यांचा इशारा आलाय नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय आणि धावा मिळतील 7. ऍक्शन रिप्ले लाईनच्या पुढे आहे पाय आणि त्याचमुळे 7 रन. फुल टॉस, बॉल हवेत आहे परंतु फ्री हिट आहे आणि 2 धावा फ्री हिट वर देखील मिळतील श्रेयसच्या खात्यामध्ये. श्रेयस पाहता पाहता जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावर. 43 नॉट आउट. टीमची धावसंख्या 109. फ्रीटचा बॉल होता परंतु तरी सुद्धा वेदांत देसाई तिकडे होते. खूप चांगली कॅच त्यांनी त्या ठिकाणी पकडली आणि सुलतान यांचं कमबॅक देखील होताना पाहायला मिळालेलं आहे. 5.2. हा चांगला बॉल आहे, हा चांगला बॉल आहे. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर ड्रिल करून दाखवतोय की कुठेतरी ऑन साइडला फ्लिक करायला पाहिजे होता परंतु तसं झालेलं नाहीये. बीट केलं सुलतानच्या स्विंगने. बॉल गेला विकेट कीपरच्या हातात. हा डॉट बॉल येतोय. 43 धावा नाबाद. श्रेयस कदम. फुलर लेनचा बॉल होता, बॉटमला लागतोय, बॅटच्या एकदम टो एंडला. सिंगल तिथे मिळेल. वेदांत देसाईचा थ्रो, विकेट कीपर ओमकार देसाई यांच्या हातात आणि त्यामुळे 1 धावे बरोबर टीमची धावसंख्या 110
आणि श्रेयस खेळतोय 44 वर, 11 वर खेळतोय उमर खान. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरच्या दरम्यान. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामध्ये. आता मात्र कडा प्रहार उमर खानच्या बॅट मधून लेन बॉलला पिक केलं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. बेटिंग मध्ये होते आणि खूप चांगल्या पद्धतीने पिक केले या बॉलला आणि समोर खूप चांगला षटकार खेळलाय. आणि कारण उमर खान हे देखील एक मोठं नाव आहे, बरेच वर्षाचा अनुभव आहे. शेवटच्या बॉलवर देखील गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील फलंदाज उमरच्या खात्यामध्ये. आणि या चौकाराच्या मदतीने आता 120 धावसंख्येचा पल्ला गाठलाय व्ही लॉयन्स ओडिशा या टीमने. 120 रन कंप्लीट. शेवटचा षटक आता सुरू होईल आणि श्रेयसला धावा करायच्या अर्धशतकासाठी लगातार दुसरं सलग अर्धशतक येऊ शकतं जर त्याने 6 धावा केल्या. 120 धावा आता पुन्हा एकदा उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहिलं मी ते. 143 धावांचा विक्रम समोर प्रतिस्पर्धी टीमनेच केलाय आणि त्याच्यामुळे त्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहिलं मिळते. श्रेयस खेळतात 44 वर, आणखीन एका अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेत. उमर देखील चांगली साथ देत आहेत. 21 धावा त्यांनी केल्यात. कडक बॅटिंग श्रेयस कदमची. 10 का दम दाखवलाय श्रेयस कदमने. लाजवाब खेळ. 10 का दम नाही तर तो षटकारांचा दम दाखवलाय. मागच्याही सामन्यामध्ये काय ती फटकेबाजी पाहायला मिळाली आणि याही मॅच मध्ये कडक बॅटिंग त्याच्याकडून. 44 वर श्रेयस आणि आडव्या बॅटने हा प्रहार करत असताना अर्धशतक इथे पूर्ण केलंय. श्रेयस कदम परत एक वेळा दाखवतोय षटकाराचा दम आणि या मान्सून सुपर सिरीज मधलं सलग दुसरं अर्धशतक बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदमने ठोकलंय. काय बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. हाही बॉल उसळी घेणारा होता, समोर खेळलाय. या समोरच्या फटक्यांमागे एक थोडंसं गमक आहे. अनिकेत, मुंबईत बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूला इमारती आणि मध्ये मैदानात आहेत आणि ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या मैदानात खेळायची सवय आहे जसं निखिल, की जे समोरच्या दिशेने फटके उसळत्या बॉलवर देखील खेळतात. यस, कडक बॅटिंग. 50 धावा पूर्ण. 15 बॉल मध्ये हे अर्धशतक कंप्लीट केलंय फलंदाज श्रेयस कदमने. परत एक वेळा एका हाताने. 2 हातांची आवश्यकता काय आहे ज्यावेळेला एका हाताने काम होईल. हे काम काल अक्षय पवार करत होता, आज श्रेयस कदम करतोय. परत एक वेळा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल खेचला, घसीटला, फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका हाताने आणि एका पायावर मारलाय हा फटका. जबरदस्त बॅटिंग. काल पाऊस पडला आणि आज षटकारांचा पाऊस पडलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. परत एक वेळा तिसरा षटकार येईल का? काय धुवाधार बॅटिंग. एक हात निसटला आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आलेत. (132) 132 लॉस ऑफ 3 विकेट आणि श्रेयस कदमला परत एक वेळा हे बक्षीस आलंय या प्रेक्षकाकडून. आणि त्याच दरम्यान पावसाच्या सरी देखील आलेल्या आहेत. म्हणजे श्रेयस कदमची बॅटिंग पाहायला पाऊस देखील आलाय आणि या प्रेक्षकाने नक्कीच त्या लक्ष्मीचा मान राखला. ते पैसे हातात जाऊन दिलेत श्रेयस कदमला. अब तक 56. श्रेयस कदम सलग दुसरा मारलाय. तिसरा येईल का? तिसरा बॉल मात्र टर्न केलाय. ऑफ हिज हिप. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन मिळेल. वेदांतने चांगली फिल्डिंग दाखवली आहे. एकच धाव जाईल श्रेयस कदमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 133. लॉस ऑफ 3 विकेट. 133. फर्स्ट एड किटची मागणी आता मैदानामध्ये होते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी डॉक्टर शुभम मैदानामध्ये जातील. सगळ्या सुविधा आहेत 70-70 स्पोर्ट्स कडे आणि ही थोडीशी दुखापत झाली आणि दुखापतीनंतर डॉक्टर शुभम नाईक सध्या मैदानामध्ये जात आहेत. सर्व सुविधा आहेत 70-70 स्पोर्ट्स कडे. आता एक झलक त्या फटकेबाजीवरही आपल्याला दिसते आणि त्याच्यानंतर ही दुखापत झाली आणि म्हणूनच डॉक्टर शुभम यांना बोलवण्यात आलं. थोडासा तो घसरला
आणि हे का घडलं तर हलक्याशा पावसाच्या सरी आल्या, कोरडी खेळपट्टी होती आणि अचानक जसं पैसे द्यायला एक प्रेक्षक मैदानामध्ये गेला, हलकासा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर तो घसरला. याच्या अगोदर तिथे दुखापत झाली आहे श्रेयसला आणि बरोबर त्याच्यावरच तो पडलाय आणि म्हणूनच लगेच डॉक्टर शुभम यांना पाचारण करण्यात आलं. 133 ला 3 अशी परिस्थिती आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बारा 12,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा सध्या देखील. आणि आज व्ह्यूवरशिपच्या बाबतीत जर विचार केला तर कॉन्करंट व्ह्यूवरशिपचा जर विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये ऑलमोस्ट सरासरी 10,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत असताना पाहायला मिळाले. 15,000 प्रेक्षक शतक पाहताना पाहायला मिळाले. ऑलमोस्ट 15,000. काल 18,000 प्रेक्षक तो सामना पाहताना पाहायला मिळाले आणि आज 2,65,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धा पाहिली आहे 70-70 स्पोर्ट्सवर. त्या सर्व प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो, कारण तुम्ही घटक आहात 70-70 स्पोर्ट्स. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल 70-70 स्पोर्ट्सला लगेच सबस्क्राईब करा, कारण यानंतर अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतात. कारण आताच ड्रॉ झालाय मान्सून ब्लास्टचा. 17 ते 20 जुलैला ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण गाव येथे ही स्पर्धा रंगेल. आणि डॉक्टर शुभम आता परत आलेत. 17 ते 20 जुलैला ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. आणि आता मात्र बॉल हवेत आणि परत एक वेळेला ते दृश्य हलक्याशा पावसाच्या सरी त्या खेळपट्टीवर आहेत. आणि तिथे जर तुम्ही स्पोर्ट्स शूज घालून खेळत असाल तर असे घसरताना खेळाडू पाहायला मिळतीलच. काळजी घ्या सगळ्या खेळाडूंनी आणि खूप चांगल्या पद्धतीने, कारण ऊन पावसाचा खेळ आणि हे पावसाचं पाणी असू देत, चिखल असू देत, ठणठणीत असू देत, कोणत्याही कंडिशनसाठी तुम्हाला खेळायचंच आहे. पाऊस थांबला, परत पाऊस सुरू झाला आणि त्यातल्या त्यात आता सगळे खेळाडू घसरताना पाहायला मिळालेत. आडव्या बॅटने पुल केल्या, डीप मध्ये फिल्डर आहे वेदांत. एक धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो चुकीच्या एंडला केलाय. विकेट कीपर एंडला तिथे थ्रो होतोय तोपर्यंत त्या 2 धावा ऍड होतील. 2 धावांबरोबर 136 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. आणि शेवटचा बॉल आता पहिल्या सत्रातला शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. 136 136. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्रीतेज 11 चरोळी पुणे MMCC संबलपुर. अंकुर सिंह कैप्टन, टॉस के लिए आइए प्लीज. MMCC एंड टीम श्रीतेज 11 चरोळी पुणे. टॉस साठी यायचंय. बाउन्सरचा वापर, अंपायरचा इशारा वाईड बॉल. 137 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 137. लास्ट बॉल. फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 6 धावा लिहून ठेवाव्या लागतील. आणि परत एक वेळेला या षटकाराच्या मदतीने एक्झॅक्ट 143 143 धावा झालेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये 143 केल्या, त्यावेळेला मात्र संघ होता ताई पॅकर्स. आणि आता 143 धावा झाल्यात. यावेळेला संघ आहे व्ही लॉयन्स. म्हणजे दोन्ही टीमने 143 धावा केल्यात. 144 लक्ष आहे. दुसऱ्या डावामध्ये टीम ताई पॅकर्सच्या समोर निखिल जाधवचा शो पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे सेकंड इनिंग मध्ये, कारण श्रेयस कदमने बॅक टू बॅक 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये कंप्लीट केलेत. आता वेळ झाली आहे टॉसची. श्रीतेज 11 चरोळी पुणे आणि त्यांच्या विरुद्ध MMCC संबलपूर. आइए कप्तान अंकुर सिंह, टॉस के लिए प्लीज.
टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉस साठी. श्रीतेज 11 टीमचे कॅप्टन श्रीतेज 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर. श्रीतेज 11 श्रीतेज 11 चे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. चला तर टॉस करूया. नेक्स्ट मॅच लॉयन ऑफ भिवंडी दीपू माळी यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. विनायक वेलकम. मनोज साठे एका बाजूला कॅप्टन आहेत. विनायक कॅप्टन आहेत MMCC चे. हे टॉस करतोय दीपू माळी. टेल कॉल केलाय अँड टेल सिटीज टॉस इथे जिंकलाय MMCC संबलपूर या टीमच्या कॅप्टन विनायकने. विनायक, सर्वप्रथम तर कसं वाटलं खेळून? मागचाही सामना तुम्ही खेळला परंतु संघ पराभूत झाला. या मॅच मध्ये काहीतरी प्लॅनिंगने उतरावं लागेल. कशी वाटते स्पर्धा? खूप चांगली ऑर्गनाइज आहे आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे मुलांसाठी. आणि जे आता रबर बॉल क्रिकेट पण वरच्या लेवलला नेत चाललंय ते खूप चांगलं वाटतं. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण करू. MPL मध्ये खूप चांगली फिल्डिंग तू केली आणि इव्हन संजय बांगर यांच्याबरोबर मी जेव्हा कॉमेंट्री करत होतो त्यांनी एक किस्सा तुमचा सांगितला की ऑलमोस्ट 6 बॉल तुम्ही अडवले पॉइंटला, त्याच्यानंतर एक थ्रो केला. संजय बांगर यांनी तुमची रिक्रुटमेंट केली होती आय थिंक रेल्वेमध्ये आणि खऱ्या अर्थाने तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय. अभिनंदन. टॉस तुम्ही जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय. मनोज साठे माझ्याबरोबर आहे. टॉस जिंकला असता आता काय केलं असतं? डेफिनेटली फिल्डिंगच केली असती
पण आता बॅटिंग करायची. मगाशी तुम्ही धनंजय भिंताळेचं नाव घेतलं होतं की तो लवकर बाद झाला, त्या दृष्टिकोनातून महेश नानगुडे चांगला खेळला, दत्ता पवार चांगला खेळला, आता बॅटिंग करायची. यांच्या व्यतिरिक्त कोणाकडून अजून अपेक्षा असतील आणि काय माइंडसेटने मैदानामध्ये फलंदाजी होईल? आता बॉलरकडूनच अपेक्षा आहेत भरपूर, कारण की पाऊस पण होतोय, त्याच्यामुळे जास्त करून बॉलरकडूनच अपेक्षा आहेत. चला, खूप साऱ्या शुभेच्छा मनोज तुम्हाला. या मॅच मध्ये टॉस नुकताच झालेला आहे, टॉस झालाय, टॉस जिंकला आणि विनायकने टॉस जिंकून MMCC संबलपूरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅच मध्ये त्यांच्याकडून घेण्यात आला. डू ऑर डाय सामना आहे, परंतु आता सध्या 144 लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि हाही सामना चांगला रंगेल. परत एक वेळा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया समालोचन पुढच्या सत्राचं. धन्यवाद. चला, मॅचला होते सुरुवात. दुसरा डाव 144 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष तसं पाहिलं तर मोठं आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये यस प्रदीप आलेले आहेत. स्ट्रेटच्या जागी यस आशिष मेहरोल. वैयक्तिक पहिलं टीमसाठी पहिलं षटक घेऊन आशिष मेहरोल. बॅटिंगसाठी एजाज कुरेशी, निखिल जाधव यांना आपण पाहतोय. यावेळेला फटका, पहिल्याच बॉलवर सिक्सर. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅटर धावताना काळजी घ्या, मध्यभागी एक डिझाईन केलेली आहे, त्याच्या कलरवरून थोडंसं स्किड होऊ शकतं, थोडीशी काळजी तिकडनं घ्यायची, बाजूने धावा. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखीन एक दर्जेदार फटका. एजाज कुरेशी तुटून पडलेत. काल पावसात सुद्धा धावा झाल्यात, म्हणजे आताही पावसात धावा होऊ शकतात आणि त्याच्यासाठीची सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे. एक चांगला स्ट्रोक हो, गरजेची होती ती स्टार्ट, कारण 144 लक्ष पार करायचं आहे आणि 144 धावा या अगोदरच्या मॅचमध्ये टाई पॅकर्स आर्जे ग्रुपनं बनवल्या होत्या, परंतु येथे थोडंसं आता कंडिशन सिच्युएशन परिस्थिती आपण पाहतो की बदललेली आहे. धावांचा ते पाठलाग करतायत, परंतु जी स्टार्ट मिळाली आहे चंदू सर, आक्रमक आणि स्वप्नवत. 144चा पाठलाग करायचा आहे 7 ओव्हरमध्ये. रबर बॉल क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. पावसाचं पाणी थोड्या वेळापूर्वी पडून गेलेलं आहे, अजूनही थोडासा शिडकावा आहे. यावेळेला ओसळी थोडीशी मागील बॉलच्या तुलनेत जास्त पाहायला मिळाली. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. बॅटरने मात्र रिव्ह्यू घेतलाय, हा नो बॉल आहे की नाही याकरता. येस, बाउन्ससाठी घेतलाय. थोडासा अधिकचा वेग आशिष या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि अधिक उचलीप देण्याचा प्रयत्न त्याने केला. बॅटरने चॅलेंज केलं. इट्स अ फेअर बॉल, योग्य बॉल आहे. आणि जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. लक्ष मोठं आहे, परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळेला जास्त उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या पुढे जाईल. एजाज कुरेशीने जी धडाकेबाज सुरुवात केली ना यांनी, त्याच्यामुळे थोडासा दबाव सुद्धा बॉलरवर आहे आणि या रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटची एक वेगळीच मजा पाहायला मिळते. मुंबईपासून सुरू झालेला हा प्रवास पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा. यावेळेला थोडासा दूरवरून खेळले, फटका या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय आणि एजाज माघारी चालू लागलेले आहेत. विकेट आली आहे. या हंगामात जर पाहिलं तर पुण्यात स्पर्धा पाहायला मिळाली. देहरोड या ठिकाणी उमेश टाडू यांची, त्यानंतर अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीग, त्यानंतर जर पाहिलं तर नरे पार्कात रवी आणि महेश चंदवनकर यांची ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची आपण स्पर्धा पाहिली 2 दिवसापूर्वीच आणि आज लगेच सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. मान्सून सुपर सिरीज आणि काय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज आणि मॅचेस देखील पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मात्र दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर मिळाला. 70-70 स्पोर्ट्सला 11 धावांवर पहिली विकेट आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर येत आहेत. 2 शतकवीर एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये. 70-70 प्रस्तुत मान्सून ब्लास्टमध्ये गेल्या वर्षी शतक करणारे नागेश वाडेकर आणि 70-70 प्रस्तुत मान्सून सुपर सिरीजमध्ये यावर्षी पहिलं शतक करणारे निखिल जाधव, हे दोघेही एकाच वेळेला 2 शतकवीर मैदानात आहे. लक्ष मोठं आहे, प्रयत्न मात्र करावे लागतील त्यांना.
उद्या सेमीफायनल आणि फायनलच्या ज्या मॅचेस आहेत त्या 8-8 ओव्हरच्या असणार आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल नागेश वाडेकर, नागा आला आणि पहिल्याच बॉलवर षटकार देखील खेळला. मोठा फटका. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे. खेळपट्टीवर पाणी आहे, त्याचाही या ठिकाणी काही फरक पडत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग होते, कारण कालही धावा झालेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर षटकार म्हणजे काय वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स असेल बॅटरचा, आणि ते सुद्धा ओल्या वातावरणामध्ये. पुन्हा एकदा आशिष मेहरोल, नागेश, यावेळी ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल, कव्हरची दिशा निवडली आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते. जवळपास सरासरी जर पाहायचं झालं तर 20-21 ची सरासरी पाहिजे प्रति षटका मागे, आणि इकडे पहिल्या षटकात 18 धावा, म्हणजे जवळपास तिकडे जाण्याचा प्रयत्न केलाय. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. हो, सुरुवात तर चांगली झाली आहे. 20.57च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत, आणि अशा कंडिशन्समध्ये की आता नुकताच थोडासा पाऊस होऊन गेला आणि 18 धावा. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये, नागेश वाडेकर, निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये. लक्ष मोठं आहे, 144 धावांचा पाठलाग करायचा. आर्यन भोईर येत आहेत. बाजूच्याच हायवे दिवा गावचे एक जबरदस्त टॅलेंटेड गोलंदाज आहेत. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील खरे, परंतु समोर नागेश याच मैदानात 10 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर. स्वर्गीय महेंद्रदादा चषक दिना पाटलांची जी स्पर्धा होती त्यामध्ये मालिकावीर ठरले होते हेच खेळाडू. आर्यन. रिमझिम पाऊस मात्र सुरू झालाय. हलक्याशा सरी मात्र मैदानावर सध्या कोसळत आहेत. अठरा धावा धावफलकावर. नागेश वाडेकर स्किट होतो आणि मोस्ट ऑफ बॉल बिहाइंड विकेट जात असतात. वाह, चांगला फटका या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. पंच, आपण तिसऱ्या पंचांची मागणी करू शकता. विद्युत पुरवठा पूर्ववत झालाय. कृत्रिमरित्या आपण या ठिकाणी विद्युत प्रवाह पूर्ववत केलेला आहे. सिंगल्स येतात प्रदीपच्या ओव्हरमध्ये. बिग हिट. बंटीने एक बिग हिट केलाय आणि या बॉलला सीमारेषेच्या पारच पाठवलंय. जरी पाऊस कोसळतोय, जरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी परिस्थिती बॅटरच्या बाजूने नाहीये, परंतु बॅटिंग आणि हवाई हल्ले मात्र सुरू आहेत. षटकार. काय फटका खेळलाय विथ बाउन्स. अशा प्रकारचे उसळी घेणारे बॉल ज्या वेळेला शरीरावर येत असतात त्यावेळेला समोर असे फटके खेळणं सोपं नाहीये. बंटीनं मात्र ते करून दाखवलंय. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. जगातील सगळ्यात चॅलेंजिंग क्रिकेट, पावसाळी क्रिकेट. पाऊस कोसळतोय, क्रिकेट नाही थांबणार आहे. या कोसळत्या पावसातील क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे आणि गेली 2 दिवस 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर या पावसाळी क्रिकेटचा सुद्धा प्रेक्षकांनी आनंद घेतलाय, कारण त्यांच्यासाठी देखील कुतूहलाचा भाग असेल की हे कसं खेळलं जातं. तरी असं आहे. हो, हा बॉल थोडासा मागे टाकला आणि तिकडे बंटीला माघारी परतावं लागतंय. एक गोष्ट झाली आहे, ओल्या विकेटमध्ये ओला बॉल थोडासा जास्त उसळी घेतो आणि लांब आपटलेला बॉल तेवढं डिफिकल्ट आहे. भले एखादा हाईट जाईल जास्त, परंतु बॉल उसळी जे घेत आहेत ना ते मात्र कुठेतरी, म्हणजे हा पडलेला पाऊस कुठेतरी दुसऱ्या डावात की फॅक्टर राहिला. जरूर त्याचा फायदाच झाला व्ही लायन्स ओडिशा टीमसाठी, कारण पहिलं सत्र जसं संपलं तसा पाऊस सुरू झाला आणि जरूर गोलंदाजांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक बघायला मिळाली, कारण आता त्यांनाही माहिती होतं की विकेटचं सहाय्य गोलंदाजाला मिळणार आहे. आणि थोडासा आपण पाहिला हा बॉल बाहेरच्या दिशेने निघणारा होता. बॅटच्या स्टिकरला बॉल लागत असताना एज घेऊन, आउटसाइड एज घेऊन कीपरकडे बॉल विसावला गेला. केतननं कुठल्या प्रकारे चुकी केली नाही आणि बंटीला माघारी परतावं लागलं. तिसरा धक्का लागला. 144 धावा जोडत असताना 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 100हून अधिक 102 धावांची गरज असेल. मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअर इन होतोय. प्रज्योत अंबिरेच्या जागी किशन देवेंद्र, मुंबईचा सिक्सर किंग, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नाव किशन देवेंद्र.
पहिला बॉल बिग हिट केलाय खरा, परंतु टायमिंग नाही झाले यावेळेला. बराच लांबवरून फिल्डर येत आहेत आणि एका धावेने. आणि काल जर पाहिलं तर जवळपास 4,65,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आणि आताही जर पाहिलं तर 3 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा. आणि मॅच नंबर 3 सुरू आहे. क्या बात आहे. मान्सून सुपर सिरीज. या वेळेला मात्र बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. पहा बऱ्याच लांबवर आहे, काही जवळ नाहीयेत, बऱ्याच लांबवर मात्र या ठिकाणी उभे आहेत यष्टीरक्षक. परंतु बॉल बाउन्स होतोय आणि एवढ्या लांबवर जातोय, जवळपास सर्कलच्या जवळ आहेत, परंतु तिथपर्यंत बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. हे रबर बॉलचं क्रिकेट किंवा पावसाळी क्रिकेट, यही तो है रेनी सीजन का क्रिकेट और इसका कुछ अलग ही मजा आहे. हो, हेच तर डिफरन्स आहे. विकेट किपर जवळजवळ 38 सर्कलच्या रेषेवरती उभा राहिला आणि तिथे एवढा वेगानं बॉल जातोय की बॉल कलेक्ट केल्यानंतर प्रत्येकी विकेट किपर हात चोळतोय अक्षरशः. प्रदीपनं खूप चांगला अँगलचा वापर केला राऊंड द विकेटनं गोलंदाजी करताना. 24 बॉल आणि 101 धावांची गरज आहे. ओहो, याही वेळेला उसळी होती या बॉलला. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली वाईटसाठी. आर्यननं पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या. पुन्हा त्यालाच गोलंदाजी या ठिकाणी जरूर दिले केतन म्हात्रेनं. हा सामना जो जिंकेल तो थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. काल ग्रुप ए मधून तुम्ही बघितलं होतं, जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 टीम्स ज्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्या. त्विषा अर्जुन 11 हा संघ शेवटचा सामना जिंकत असताना सेमीफायनलमध्ये पोहोचला आणि MUCC ओडिशा हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता आर्यन भोईर, किशन देवेंद्र. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट बॉल वेगळ्याच दिशेने गेलाय. जरूर आपण बघितलं तर बॅटचा फ्लो मिड विकेटच्या दिशेने होता आणि जरूर सगळ्यांच्या नजरा तिकडेच गेल्या, परंतु बॉल विकेटच्या मागे गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आणि ज्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हे खूप सारे मजा येते या पावसाळी क्रिकेटच्या. कधी एका टीमचा फायदा होतो, एका टीमचा तोटा होतो आणि या देखील गोष्टी पाहायला मिळतात. कारण कधी ऊन पावसाचा खेळ आहे, एका टीमला सुकं असतं, एका टीमला ओलं असतं, त्याच्यामुळे तिथे सुद्धा मॅच बदलते आणि हीच मजा आहे पावसाळी क्रिकेटची. वा, वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एवढ्या मागे राहून देखील बॉल पकडणं डिफिकल्ट आहे, कारण हा बॉलला जास्त बाउन्स आहे. ओला बॉल थोडासा आणखी वेगात आणखी जास्त उसळी घेतो. जरूर आणि अधिक वेगानं निघतो ज्या वेळेला टप्पा पडल्यानंतर. हे पहा, हे अंतर जर पाहिलं तर माझ्या मते जेवढी विकेट लांबीची आहे ना, म्हणजे खेळपट्टी लांबीची आहे ना, तेवढ्याच लांबीवर यष्टीरक्षक उभे आहेत. यावेळेला देखील उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली आणि पंच आता नो बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन्स खर्च केल्या जातात, परंतु चंदू सर एक गोष्ट नक्कीच आश्चर्यचकित करणारी होती, कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना 143 मारता आणि सेकंड मॅचमध्ये तुम्ही फिल्डिंग करता आफ्टर टॉस विन. ओमकारचा हा निर्णय थोडासा विचार करायला भाग पाडतोय. हा बॉल बाउन्सर होता. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. योग्य बॉल कळवला जातोय. जावेत आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सामना लांब गेलाय कारण 144चा पाठला करायचा आहे. धावसंख्या 48 वर आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल ना तो मात्र उद्या सेमी खेळ टॉपर बनून, आणि जो पराभूत होईल त्याला आज एक संधी आहे. या वेळेला उसळी थोडीशी जास्त होती तरी देखील खेचला बॉल आणि मारला सुद्धा 4 धावांसाठी. नागेश चांगला खेळलाय. नागेश वाडेकर खूप चांगला आता खेळ या ठिकाणी साकारत असताना बघूया आपण रिप्ले मध्ये. अधिक उसळी घेणारा बॉल होता.
हुकचा अंदाज या फटक्यामध्ये बघायला मिळाला. खेचून मारलाय, थोडासा खाली होता बॉल जरूर. चौकारानं स्कोर पुढे गेले आणि या वेळेला मात्र फेकून दिल्या बॉलला थेट मिडविकेटच्या पलीकडे. नागेशच्या बॅटमधून धमाका षटकार. आता मात्र धावसंख्या चांगलीच बनू लागलेली आहे. लक्ष मोठं झालंय, दूर गेलंय, परंतु तरी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत नागेश वाडेकरचे. पावसाळी क्रिकेटमध्ये भर पावसामध्ये देखील या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे, क्षमता आहे आतषबाजी करण्याची. अजूनही जर पाहिलं तर 19 बॉल आणि 85 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी एक 14-19 पैकी 14 सिक्स मारायचे. आर्यन भोईर या वेळेला पुन्हा एकदा बाउन्स प्राप्त केला, परंतु या अगोदरच वन बाउन्स फॉर द ओव्हर इशारा करण्यात आला होता. सातत्याने बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा इथे आला आणि यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. 59 धावा धावफलकावरती, 59 रन्स. पुढचा बॉल जो फ्री हिटचा बॉल आहे, परंतु यावेळेला पहा इथेच चांगला शॉट ऑफ गुड लेंथ होता. यावेळेला बॅटरनं ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केला त्याहून थोडासा खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्सच्या मान्सून सुपर सिरीज 2025 ला दिल्या. काल देखील जवळपास 5 लाखांपर्यंत व्ह्यूअर्स जे जोडले गेले या स्पर्धेसोबत आणि आजचा हा तिसरा सामना सुरू आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी जवळपास 3 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे युट्यूबच्या माध्यमातून. 7 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 60 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. उर्वरित आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्याकरिता 84 धावांची आवश्यकता असेल. साठ धावा धावफलकावर आहे. मॅच बरीच लांब गेली आहे, त्याचं कारण आहे अजूनही 84 धावांची आवश्यकता आहे. बिग हिट, पाऊस पडतोय, मला त्याची काही फिकीर नाही, माझं काम षटकार मारणं आहे, तेच करणार. घ्या आणखीन एक सिक्सर. थोडासा वाकून हा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट करण्यात आला. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जसा त्याचा स्टान्स आहे हे पहा. थोडेसे गुडघे त्याचे वाकले आणि तिथून एक्झिक्यूट केला. मुंबईच्या अंधेरीचा हा बॅटर आहे आणि गेल्या 2 वर्षात जर पाहिलं तर खूप प्रभावित करणारी कामगिरी केली आहे नागेश वाडेकर. नागा प्रदीप यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. समोर नागेश, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु आता बॉल थोडासा दूर राहिला. डॉट बॉल. हे अँगल करणारे अक्रॉस निघणारे इफेक्टिव्ह बॉल प्रदीपच्या माध्यमातून आपण पाहिलेत. अशाच बॉलवर त्याला एक विकेट मिळाली होती जी बंटीची आय थिंक मला वाटतं विकेट त्याने घेतली होती. अँगल क्रिएट करणारी गोलंदाजी राऊंड द विकेट नेतो आणि थोडासा बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. ओहो, यावेळेला पुन्हा लेगस्टंपच्या दिशेनं बॉल होता, परंतु या चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये नागाला. एकच धाव. सिंगल ना आता तुमचं काम जमणार नाहीये, तुम्हाला चौकार आणि षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. वी लायन्स ओडिशा टीम थोड्याशा या ठिकाणी आपण पाहतो रिलॅक्स फील करत असताना, परंतु शेवटचा बॉल आणि शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिलॅक्स फील करू नका असं अनेकदा क्रिकेटने दाखवलेलं आहे. यावेळेला बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे आणि विकेट मिळाली आहे. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. अधिकचा उसळी घेणारा बॉल होता, बाउन्सर बॉल आणि बाउन्सर इफेक्टिव्ह बाउन्सर प्रदीपच्या माध्यमातून आपण पाहिला. किसन देवेंद्र निराश केलं त्यानं आज. बाद होत असताना 67 धावा स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 67 धावा जोडल्यात आणि इथून आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 77 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅच थोडीशी दूर गेली आणि आता मैदानाच्या आतमध्ये वेदांत ओमकार देसाई दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया, लेदर बॉल खूप चांगलं खेळत आहेत आणि टेनिस बॉल बरोबर जर पाहिलं तर आता रबर बॉलच्या स्पर्धा खेळायला देखील येत आहेत आपल्या पिताश्रींच्या बरोबरीने. धावसंख्या 67 झाली. मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु या मॅचमध्ये छाप सोडण्याचं काम असेल. इकडे जे तुम्ही टॅलेंट दाखवाल त्याचा फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला होणार आहे. पावसाळी क्रिकेट काय असतं हे देखील समजणार आहे. प्रदीप यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा प्रदीप, समोर वेदांत.
वेदांत ओमकार देसाईची वाट सर्वजण पाहत होते की आता तो बॅटिंगसाठी येणार, परंतु त्यांचे सुपुत्र लीव केला, सोडून दिला. बॉल खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 68 धावा स्कोर कार्ड वरती येथे लागल्यात. ऑप्शनच्या बाहेर पाण्यात बॉल पडल्यानंतर ओलसर वातावरण आहे, बॉल वेगात शूट होतोय. वेदांत आणखीन एक उसळीवाला चेंडू पाहायला मिळाला, परंतु हा सुद्धा स्वैरचा आहे. एक्स्ट्राच्या रन्स ही कुठेतरी समस्या राहिली आहे. सध्या तरी आपण या मॅच मध्ये आता ड्रायव्हिंग सीटवर व्ही लायन्स ओडिशा टीमला जरूर पाहतोय, परंतु इथून हा सामना जिंकल्यानंतर ही स्पर्धा भरपूर पुढे बाकी आहे, त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील. स्विंग अँड मिस, हा बॉल चांगला होता. इथे चांगली लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, लेंथ वरून मात्र हा चेंडू यष्टीरक्षकांकडे जातोय. वेदांत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु जास्त वेगात बॉल निघून गेलाय. हो, पुन्हा एकदा वेगात उसळी, दोन्ही गोष्टी होत्या, परंतु यावेळेला भन्नाट वेग आणि उसळीमुळे जरी पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न त्यांचा झाला शेवटच्या क्षणी, परंतु या दोन्ही गोष्टींमुळे बॉलकीपरच्या हातात. लागोपाठ 2 चेंडू वाईड आले आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकलेत. प्रदीपनं 2 षटकांचा स्पेल त्यानं पूर्ण केला आणि एक चांगला स्पेल 18 धावा 2 षटकांमध्ये खर्च केला. 2 विकेट्स देखील त्याला मिळाल्या आणि आता 5 षटकांचा केस संपलाय. 69 ला 4. येणारे 12 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्याकरिता अजूनही 75 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12च्या 12 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकू शकत नाहीयेत. 75 धावा 12 चेंडूंमध्ये बनवायच्यात, म्हणजे भरपूर दूर आता हा सामना जरूर गेलेला आहे तो ताई पॅकर्स आरजे ग्रुपच्या. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय. उसळी होती पाठीमागच्या बाजूला, मोठा फटका खेळलाय नागेश यांनी. नागेश छाप सोडतायत. त्यांची धावसंख्या जर पाहिली तर या चौकारा 136 वर तेही जाताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतकाचे वेध आता त्यांना देखील लागले असतील, परंतु या मॅचमध्ये केलेला परफॉर्मन्स पुढल्या मॅचसाठी तुम्हाला कॉन्फिडन्स मात्र नक्की देऊ शकतो आणि ते प्रयत्न करावे लागणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. त्या स्पर्धेचं ऑप्शन आपण काही दिवसापूर्वी पाहिलं बरेच, आणि त्यानंतर जर पाहिलं तरी स्पर्धा भेटीला आली आहे. विविध संघांमध्ये खेळणारे खेळाडू एका संघात आले. यावेळेला मात्र हा बॉल पुढे केला, खेळाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव. एक धाव आणि एका धावेने वैयक्तिक तो आता 37-37 वर बॅक टू बॅक 2 अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. श्रेयस कदम ज्याच्या धावीतून अर्धशतक राहिले आणि निखिल जाधव या मॅच मध्ये 0 आउट झाला, त्यानं शतक झळकावलं मान्सून सुपर सिरीज 2025 मध्ये. अशी माइलस्टोन ज्या वेळेला तुम्ही एखादा मोठा आकडा इंडिव्हिज्युअली बनवता त्यावेळेला एक सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो. जसं की आता भारताचा विकेट किपर बॅटर रिषभ पंत ज्यानं एकाच मॅच मध्ये 2 शतकं झळकावली. इंग्लंडच्या धर्तीवर असा कारनामा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. दोन्ही डावांमध्ये ज्याची शतकं आपल्याला बघायला मिळाली. हा सामना थोडासा एकतर्फी, परंतु एकीकडे जो कसोटी सामना सुरू आहे त्या मॅचकडे देखील आता बऱ्याचशा भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे. तोही सामना आपण एन्जॉय करूच, परंतु सध्या मान्सून सुपर सिरीज सुपर डुपर ही स्पर्धा यावेळेला एक धाव पूर्ण केली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील आणि स्कोर 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, बॉल वेगानं थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एक. सिंगल ना आता या ठिकाणी स्कोर पुढे जरूर घेऊन जात आहेत, परंतु इथून आता व्ही लायन्स ओडिशा टीम विजयाकडे जवळजवळ 90% 90% आणि काय फटका खेळलाय. वाह नागा, हा बॉल बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार केवढ्या लांब मारलाय. मला वाटतं डोंबिवलीला जाणाऱ्या रिक्षात बसून मोठा गाव पर्यंत जायला हरकत नाही थोड्या वेळाने, एवढा जबरदस्त मारलाय. खरोखर बॅटिंग आज नागेश वाडेकरची सर्वांना आवडली असेल आणि आणखी एक त्याचा मनपसंत फटका त्याने एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा मानकोली डोंबिवली लिंक रोडला सलामी देणारा षटकार. जबरदस्त. आणि आता 49 धावांवर बॅटिंग करतात. आता त्यांनाही अर्धशतकाचे वेध लागलेले आहेत. वेदांत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच जवळपास जर पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये पडली असं म्हणेल. पाऊस पडला, त्याच्यानंतर निखिल देखील लवकर बाद झाल्यानंतर
मॅचचे सूत्र भले हा सामना लांब गेलाय परंतु इकडे छाप सोडण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे नागेश वाडेकर यांनी. जरूर 49 धावांवरती तो सध्या नॉट आउट आहे. त्याला स्ट्राईक रेट मिळणार का? कारण इथून आतापर्यंत आता 6 षटकं समाप्त झालेत आणि 90 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 6 बॉल 54 ची गरज आहे. त्या धावा बनणं कठीण आहेत परंतु इथून आता नागेश वाडेकरला स्ट्राईक रेट मिळणार का? त्याला आता संधी आहे अर्धशतक झळकावण्याची. हो यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका मिड ऑन कडे बॉल येतोय आणि एकच धाव तिथे मिळेल आणि अखेर स्ट्राईक एंड नागेश वाडेकर या फलंदाजाकडे. अर्धशतक तो झळकावणार का? प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला एक ना एक बॅटर असा मिळालाय की ज्यानं 50 केली आहे. हो यावेळेला जरूर डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता कारण आता त्यालाही माहिती आहे की आता इथून मॅच तर आपण जिंकू शकत नाहीयेत परंतु एक माइलस्टोन जे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फार महत्वाचं असतं आणि तो प्रयत्न नागेश वाडेकर करत होता. धीरज भोईर नवी मुंबईचा हाई खेळाडू चर्चेत असतो. नागा यावेळेला स्ट्रोक खेळतायत. मॅचचा रिझल्ट जरी टीमच्या बाजूने नाहीये परंतु नागेश वाडेकरची देखील हाफ सेंचुरी अर्धशतक याही मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. हा तोच खेळाडू ज्याने शतकही ठोकले रबर बॉल पावसाळी क्रिकेट मान्सून ब्लास्ट मध्ये आणि आता हाफ सेंचुरी. 21 चेंडूंचा सामना करत असताना 50 धावा या सरफेसवर जिथे बॉल वेगाने येत आहेत स्कीट होत आहेत कारण पाऊस आता नुकताच होऊन गेला. वेदांतला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे संधी मिळाली आहे त्याला प्रमोट करण्यात आलं की कुठेतरी एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर तो गोलंदाजी चांगली करतो परंतु बॅटिंग चे गुणकौशल्य सादर करण्याची संधी त्याला मिळाली परंतु आतापर्यंत तो प्रभावी कामगिरी करू शकलेला नाहीये. सातत्याने डॉट बॉल्स येत आहेत परंतु तो युवा आहे. अशा अनेक साऱ्या स्पर्धा ज्या वेळेला तो खेळेल जसजसा खेळेल तसा अनुभव त्याच्या पाठीशी येईल आणि जरूर त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की तोही आपल्या वडिलांप्रमाणे या क्रिकेटमध्ये त्याचं नाव मोठं करेल. आणि याचबरोबर आपण पाहतोय हा सामना इथे जिंकला फार मोठ्या फरकानं. 92 धावा बनवता आले आणि 144 लक्ष पार करत असताना फार मोठ्या फरकानं विलायन्स ओडिशा टीमनं केतन म्हात्रेच्या संघानं लागोपाठ हा दुसरा विजय या ठिकाणी मिळवलाय आणि ग्रुप बी मध्ये हा संघ टॉप करताना दिसलाय. विनंती असेल या ठिकाणी तुषार अर्जुन टीम बरोबर तुमची उद्या सेकंड सेमी फायनल असेल नोंद घ्यायची आहे. केतन भाऊ उद्या 11:30 पर्यंत रिपोर्टिंग करा. दुसरी सेमी फायनल आपली होणार आहे आणि 8 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या. सगळी टीम व्यवस्थापक आपण देखील याची नोंद घ्यायची आहे. आणि आता